मला असं म्हणू नका की तू रोहिणीला जसं बोलती तसं तू कोमलला नाही बोलू शकत. नाही, मला दोघी जणी मला बहिणीसारख्या आहे. मी त्यांना बोलीन ना, म्हणजे कसं 2 शब्द बोलीन मी त्यांना आणि 2 शब्द त्यांना समजून मी सांगेन. हे माझा अधिकार आहे, मी त्यांना सांगणारच आहे. आणि माझ्या त्यांना लहान बहिणी म्हणून सांगते. तर मला आई जीव लावते ना, तसंच मी त्यांना दोघींना सुद्धा जीव लावते, कोमल आणि रोहिणीला. म्हणून यांच्यात मी कधीच भेदभाव करणार नाही आहे, अजून मी करत नाही आहे आणि मी याच्या पुढं सुद्धा करणार नाही आहे. आणि जशा माझ्या 3 भाषा, मला जशा 3 पोरी आहे ना, तशा या 3 भाषा आहे मला. मी अजूनसुद्धा म्हणते की मला 6 पोरी आहे. नमस्कार सगळ्याला, कसे आहात सगळेजण? मस्त असणारे. कालचा व्हिडिओ पाहिला तुम्ही सगळ्यांना आणि कमेंटसुद्धा भरपूर केल्या. तर कमेंट काय एवढं वाईट वाटल्या नव्हत्या काही मला, म्हणजे तुम्ही वाईट कमेंट केलंच नाही आहे. तुम्ही फक्त मला समजून सांगितलं, मी मान्य करते. पण माझी एक चुकी झालेली आहे, ती चुकी तुम्हाला मान्य करते. मी माझी चुकी की मी रोहिणीला आणि ऋतूला काही बोललेले आहे, ती मी माझी माफी मागते. पण एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का? मेन काय झालेलं माझ्याकडून काय चूक झाली तुम्हाला सांगते. मी जेव्हा कॅमेरा चालू केला तो फक्त 15 मिनटं अगोदर चालू करायला पाहिजे होता. ही मेन माझी चुकी झालेली आहे. जर 15 मिनटं अगोदर ही चुकी मी नसती केली, 15 मिनटं अगोदर जर तो मोबाईल चालू केला असता तर ह्या सगळ्या कमेंट तुम्ही मला केल्या नसता. मेन कारण हे व्हायले, ती माझी खूप मोठी चुकी झालेली आहे. झाली ती चुकी, तो टाईम गेलेला तो काही वापस येऊ शकत नाही. आता त्याला आपण काही बोलणारच नाही आहे. हा विषय मी इथं संपवून टाकणार आहे. आणि ऋतूला आणि रोहिणी या दोघीजण काही वाईट वाटलं असणार आहे, त्यांची मी माफी मागते तुमच्या सगळ्याच्या संमतीनं. आणि खूप साऱ्या जणांना कमेंट केलेलं आहे की हो ताई, तू माहेरी जाते सदागडी, तू का जाते माहेरी ते सुद्धा सांगते मी. अशा भरपूर अशा लेडीज आहे की त्यांनी मला कमेंट केलेलं आहे की ताई, तू तुझ्या लेकरायला, तुझ्या नवऱ्याला, तुमच्या घरच्या सगळ्यांना सोडून तू सासूच्या भरोश्यावर तू लेकरं सोडती आणि तू माहेरी जाते महिन्यातून 4 दिवसाला 5 दिवसाला. अशा खूप जणांनी सुद्धा कमेंट केल्या. तर आता मी त्यांना प्रश्न विचारते की आता मी जाते, मान्य करते मी जाते, पण मी काही कारणानं जात असेल ना. कोणी काही आपल्या लेकरं सोडून काही माहेरी सध्याकडे जात नाही. आणि गेले तरी 2 किंवा 3 किंवा 8 दिवसाच्या वर मी राहते का नाही राहत. जेव्हा लेकराला सुट्टी असते तेव्हाच मी राहते, तशी काही जास्त दिवस राहत नाही. आतासुद्धा काम होतं म्हणूनच मी राहिले. आता तुम्हाला तर माहिती आहे, थोडंफार प्रमोशन येत राहता, त्या प्रमोशनच्यानंच मला तिथे जाणं पडतं, दुसरं काही नाही. आणि तुम्हाला तर माहिती, तुमची मनशा तर जास्त शिकेल नाही आहे. बाकी दुसरं विषय संपला. कारण खूप साऱ्या लेडीज आहे की त्यांना त्यांचे लेकरं सोडून कामाला जाणं पडतं. दिवसभर त्या कामाला जातात, त्यांचे लेकरं त्यांच्या सासूपाशी किंवा त्यांच्या आईपाशी सोडून ठेवतात आणि त्या ड्युटी करायला जातात. तसंच माझं काही आहे. पण माझं काय असं आहे की केली की मी मला 2-3 दिवस किंवा 8 दिवस हे मुडताच, मी हे मान्य करते. पण कशासाठी जाते, का जाते, मला काय अशी आवड नाही आहे की ती जाऊनच राहा म्हणून. कारण की घरचं पाहणं, हे पाहणं सगळं पाहूनच मी जाते आणि सगळ्याच्या संमतीने जाते. असं नाही की यांच्यावर मी म्हणते की नाही तुम्हाला मी जातेच आणि मला जायचंच आहे, की मी भांडणं करून जाते कोणाशी की काहीच नाही असं. पण अशा खूप साऱ्या लेडीज आहेत की आमच्या तू जाती. हो, मी मान्य करते मी जाते, पण मी कामानिमित्त जाते. आतासुद्धा मला प्रमोशन आलं तर म्हणून मी गेलते. तसं नाही की मी जातच राहते. आणि जेव्हा महिन्यातून 1 किंवा 2 प्रमोशन असले की मी जाते माहेरी, तेवढं प्रमोशन करते आणि मग वापस चालली येते. आणि असं नाही की आताच, पहिलीसुद्धा मी असं की कामानिमित्तानं जात असते नेहमी. अशी राहिली बी अशी तर तुम्ही बघा, मी जेव्हाही माहेरी गेले तेव्हा मी 1 किंवा 2 शूट केल्याशिवाय मी वापस येत नाही. कारण की जेव्हा प्रमोशन असतं तेव्हाच मला भाऊ बोलत की तू प्रमोशनसाठी. पण मग दरबारचीनंच असंच काय मी बोलले तर मग खूप संताप येतो जीवाले. ह्याच कारणाने मला खूप टेन्शन होऊन जातं. आणि माझं असं काही हे नाही आहे की मी रोहिणीला काही बोलते तर काही नाही. काही शब्द आज तुम्ही तिला वाईट बोलायला शब्द तुम्ही लगेच धरून घेता, पण चांगले बोलायला तुम्ही शब्द घेता का? नाही घेत. कारण की सगळेजण मी बोलले, तुम्ही सगळ्या मुंबईच्या आयडीत जाऊन कमेंट केल्या की ताई तू रोहिणीला बोलली, ऋतूला बोलली आणि ते तुम्ही धरून घेतले. आणि जेव्हा मी रोहिणीला सांगत होते ते तुम्ही मला कमेंट म्हणलं नाही की ताई तुला काळजी असती, तू रोहिणीला समजून सांगती. जेव्हा तिला मी म्हणलं होतं की जो स्वयंपाक करती तेव्हा तुझ्या पोटाला किंवा म्हणजे तुला त्रास होत असेल तर तू ते काम करू नको. व्हिडिओच जाऊन बघा, मी व्हिडिओ तिला सांगितलं होतं की रोहिणी तू कोणाचं ऐकत नाही. हे तिला मी सांगत होते की रोहिणी तू
हे तुझ्या पोटाला जसं थोडंसं सुट्टी उभी राहत जाय, गॅस वाटा तुला लागू शकतो, हे सुद्धा मी तिला सांगितलं. तेव्हा तुम्ही कोणीच कमेंट नाही केली की ताई तू तिची काळजी घेती, ती तुझी लाईनी बहीण आहे, तू तिला समजून सांगायली. पण वाईट बोलल्यावर तुम्ही सगळेजण मला कमेंट करायला लागले, हे मला खूप वाटलं. म्हणजे चांगले करा तेव्हा कोणीच बोलत नाही, पण वाईट केल्यावर सगळेजण आपल्यावरती बोट करता. आणि तिला मी व्हिडिओमध्ये जाऊन बघा, तुम्ही तिला काहीच वाईट बोललेली नाही, फक्त एवढंच बोललेली की तू तुझ्या नवऱ्याला समजून सांग, एवढंच बोललेली. पण मग तरी तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मनापासून सॉरी रोहिणीला की मी तुला खराब बोलले असेल, आणि तुला राग आला असेल तर याच्यापुढे मी तुला बोलणार नाही. मी आपलं म्हणून तुझ्याशी गोष्ट म्हणजे आपलं म्हणून सांगते तुला, पण मग कसं मी चांगलं सांगूनही वाईट होती आणि खराब बोलूनही वाईट होते, त्याच्यापेक्षा बोलणंच नको, याच्यावर विषय संपून टाकते मी. आणि माझी गलती मी मान्य करते बस. आणि तुम्ही सगळेजण मान्य करता की ताई तू असं झालं, ताई तसं झालं, तर हो मी आहे खराब, हे सुद्धा मी मान्य करते. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की तुम्हाला कमेंट करणं असेल तुम्ही या आय डी आणि कमेंट करा, ते सुद्धा मी मान्य करते, याच्यावर मी काही बोलणार नाही. पण खूप म्हणजे 70 कमेंट आल्या मला, आणि सगळ्या ताई मावशी काकू आई सगळ्यांनी मला चांगल्याच कमेंट केल्या. म्हणजे कसं की मला समजून सांगितलं की रोहिणीला दिवस आहे, ती जीवाची बाई आहे, तिला तू काही बोलू नको. आता मी याच्या पुढं नाही बोलला, आणि माझं असं काही मनात काही नव्हतंच की तिला त्रास झाला पाहिजे म्हणून तुम्ही एवढं मनावर नका धरा, एवढंच मला म्हणणं होतं, दुसरं काहीच नाही. आणि याच्यात मी कोणालाच काही दोष देणार नाही आहे, सगळी गलती माझीच आहे हे मी मान्य करते बस. अजून काही तुम्हाला कमेंट करणं असेल तर ह्या आय डीवर जाऊन कमेंट करा, ज्याचं मी तुम्हाला उत्तर देईन, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी. आता तुम्ही सगळेजण म्हणता की तू ओम भैयात आणि राम भैयात भेदभाव करते, तसं नाही आहे, मला दोन्ही जण सारखेच आहे. पण त्या दिवशी काय झालेलं आहे, ते एकदम असं राग येऊन गेलता, आणि एकदम समजा राग येऊन गेलता आणि तोंडातली समजा हे निघून गेलं, कारण की तो मला एवढा चिरडी भरत होता म्हणूनच. बाकी मला रोहिणीसुद्धा सारखीच आहे आणि कोमलसुद्धा सारखीच आहे. आणि अजूनही सांगते तुम्हाला मी, तुम्ही म्हणता की ओम भैयात आणि राम भैयात तू भेदभाव करती, तर असं समजाय तुम्ही, पण हे दोघं भाऊ माझ्या अलग आहे, आणि माझ्या ह्या 2 भाऊजा आहे, यांच्या दोघीमध्ये डिफरन्स करू नका, कारण की ह्या दोघी जणी त्या दोघांपेक्षाही मला जास्त आहे. म्हणजे कोमल आणि रोहिणी, ओम आणि रामचं काहीच घेणं देणं नाही मला दोघांचं, पण ह्या दोघी जणी मला एकदम जीवाभावाच्या आहे, एकदम जीवाच्या आतमधल्या आहे. आणि माझ्या 3 भाषा, मी जेवढा माझ्या आईवडिलांना जीव लावते ना तेवढंच मी यांना जीव लावते. म्हणून तुम्ही सगळेजण मला असं म्हणू नका की तू रोहिणीला जसं बोलती तसं तू कोमलला नाही बोलू शकत. नाही, मला दोघी जणी मला बहिणीसारख्या आहे. मी त्यांना बोलीन ना, म्हणजे कसं 2 शब्द बोलीन मी त्यांना, आणि 2 शब्द त्यांना समजून मी सांगेन, हे माझा अधिकार आहे, मी त्यांना सांगणार आहे. आणि माझ्या त्यांना लहान बहिणी म्हणून सांगते. बाकी या 2 भावाचं मला काहीच घेणं नाही, मी यांना काहीच बोलू शकत नाही, हे यांचं पाहून घेतील. पण जसं मला आई जीव लावते ना तसंच मी त्यांना दोघींना सुद्धा जीव लावते, कोमल आणि रोहिणीला. म्हणून यांच्यात मी कधीच भेदभाव करणार नाही आहे, अजून मी करत नाही आहे, आणि मी याच्या पुढं सुद्धा करणार नाही आहे. आणि जशा माझ्या 3 भाषा, मला जशा 3 पोरी आहे ना तशा या 3 भाषा आहे मला. मी अजूनसुद्धा म्हणते की मला 6 पोरी आहे, 3 त्या 3 ह्या. म्हणून तुम्ही अशा कमेंट कसं मी वाचते, पण मला माझ्या खराब वाटते मला की तुम्ही असं म्हणलं म्हणून. ती कमेंट मी डिलीट मारत होते, पण मला नको जाऊ द्या, याच्यापुढे टाकते मी. तुम्ही कमेंट बघा, तुम्ही मला खूप साऱ्या बोललेले त्याच्यामध्ये की तू असं म्हणती, त्याच्यानंतर तुझ्या आता मला सांगायचं नाही वाटायला की तुझे आई वडील नंतर तुझ्या बघा, ती कमेंट मी पुढेच टाकणार आहे, ती वाचा तुम्ही. कारण की असं वाटतं की बघा नको, पण अजून एक सांगते, तुम्ही मला बोला, ओम भाईला बोला आणि राम भाईला बोला, पण कोमल आणि रोहिणीला या दोघीला तुम्ही माझ्यासोबत कम्पेअर नका करा. कारण की त्या दोघीजणी माझ्यासाठी अलगच जागा आहे, त्यांची दोघीजणीसाठी आणि माझ्या भाषेसाठी सुद्धा. हां, एवढंच मला म्हणणं आहे. आणि याच्यासाठीच मी हा व्हिडिओ केला की तुम्ही एक व्हिडिओ मी याच्यात केलता, त्याला लगभग 6-7 महिने झाले असतील, तेव्हासुद्धा तुम्ही कम्पेअर केलं की बा तू कोमलला जास्त जीव लावती, रोहिणीला जास्त जीव लावत नाही. तेव्हासुद्धा मी सांगितलं होतं की रोहिणी आणि कोमल मला दोन्ही सारखे आहे, मी याच्यात कधीच कम्पेअरपणा करत नाही. आणि अजूनही तुम्ही जाऊन बघा, मी जर काही कोमलसाठी नसेल तर मी रोहिणीसाठी सुद्धा नेते, आणि काही रोहिणीसाठी नेलं तर ते कोमलसुद्धासाठी नेते. मी दोघी जणी सारखं पाहते, मी कधीच त्यांच्या दोघीमध्ये भेदभाव करत नाही. हां, लगभग भावामध्ये केला असेल, पण त्या दोघी जणी कधीच करत नाही.
आणि मला व्यवस्थित समजतं की कोणाला किती हे करायचं म्हणून. कारण की त्या दोघी जेवढा जीव लावता तेवढा दोघं भाऊ कधीच लावून तुम्ही बघितलं असणार आहे. मी आईच्या घरी गेलते तेव्हा त्या दोघीजणी मला तिथपर्यंत पाहायला आलत्या. ओंबायचं एवढं बघितलं असणार तुम्ही ना की ताई येणार. मी महिन्याच्या महिने जाते पण त्यांनी अजून असं एकदाही म्हणलं नाही की ताई महिन्याच्या महिने येते की ताई त्यांना काही प्रॉब्लेम होतो माझ्याशी की त्यांना मी काही हे करते. त्या दोघीजणी मला तडलोक आला पाहिले मंदिराला की ताई येणार आहे ताई येणार आहे. अशा कोणच्या भावजा आहे की त्या ननदची वाट बघतील म्हणून तुम्ही सांगा मला. अशा माझ्या 2 भावजा आहे. मी यांच्यामध्ये कधीच हे करणार नाही. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही एक तर मला बोला, एक तर ओंभायला बोला किंवा रामभायला बोला, पण या दोघी जणी तुम्ही मधात घेऊच नका. यांची जागा वेगळीच माझ्या जीवनामध्ये आणि ह्या बाजूलाच राहतील. मी असं कधीच म्हणणार नाही. आणि यांना मी आपलं म्हणून चालते. तर तुम्ही असं एकदम बोलून चालून असं एकदम काही नाही कमेंट करून त्यासुद्धा कमेंट वाचतात त्यांना वाईट करून त्यांच्या मनात वाईट परिणाम असं झाला नाही पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे.